श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी आई लवकरच पूर्ण होऊ दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जो व्यक्ती कोणासोबतही शत्रुत्व ठेवतो नाही आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही, अशा व्यक्तीला परमानंद प्राप्त होतो. कारण रोग, राग, द्वेषरहित मनुष्य प्रत्येक दुःखातून मुक्त होतो. मोठ्यांकडून आशीर्वाद मिळवा, जगाकडून आनंद मिळवा, भगवंताकडून कृपा मिळवा, सर्वांकडून स्नेह मिळवा. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे. घ्या सर्वांची मने जिंकून. बस हाच जीवनाचा दागिना आहे. एका परीक्षेत एक प्रश्न असा विचारला की दिलेल्या वाक्याचा अर्थ लिहा. वाक्य असं होतं, आजपर्यंत बँकांमध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. एका प्रतिभावान विद्यार्थ्याने याचे उत्तर लिहिले की माणूस हा लक्ष्मीला चोरून नेऊ शकतो, परंतु सरस्वतीला नाही. म्हणूनच आपल्या मुलांना आपल्याला सुशिक्षित करायचे असते, धनवान नाही. देव म्हणतात, जे लोक हिंसा करतात, नास्तिक व्यक्तीच्या घरी जातात, नेहमी लालूच आणि मोहामध्ये अडकलेले असतात, ते नकारात्मक जातात, ते नरकात जातात. या सर्व कामापासून दूर राहणारे लोक नेहमी स्वर्गात राहतात. वर्षातून एकदा तरी हे काम नक्की करावे. स्वामी आज्ञेशिवाय हे काम होत नाही आणि ज्यांचे झाले ते भाग्यशाली असतात. हे करून सर्व काही चांगले होते. स्वामींचा साक्षात्कार होतो, इच्छा पूर्ण होते, भाग्य बदलून जाते, घरात सुख समृद्धी नांदत असते आणि वर्षभर कोणती अडचण, समस्या, संकट आपल्यावर या परिवारावर येत नाही. आता हे काम कोणते करायचे आहे तर स्वामी भक्तांनो, तुम्ही सर्व स्वामी भक्त असाल, स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल, स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल, स्वामींवर भक्ती असेल, श्रद्धा असेल तर वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन नक्की करावे. अक्कलकोटला जाऊन स्वामी मठात जाऊन स्वामींचे दर्शन करावे. बाकी दुसरं काही करण्याची गरज नाही. आणि जेव्हा लोक आपले हे दर्शन होते अक्कलकोटला जाऊन, तेव्हा समजावे की स्वामी आज्ञा होती म्हणून मी तिथंपर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणून माझे दर्शन झाले आहे. कारण जेव्हा स्वामी आज्ञा नसते, स्वामींनी बोलावलेले नसते, तेव्हा दर्शन होत नाही. काही ना काही अडचण, समस्या, संकट आणि विघ्न येतच असतात आणि आपण दर्शन टाळत असतो, तो प्लॅन रद्द करत असतो. तेव्हा समजावे, स्वामींची आज्ञा झाली नाही, स्वामींनी बोलावलेले नाही. जेव्हा अक्कलकोटला आपण पोहोचतो, स्वामींच्या मठात आपण उभे राहतो, तेव्हा समजावे की स्वामींनीच आपल्याला इथपर्यंत आणले आहे. ही स्वामींची आज्ञा होती. त्यांना आपल्याला भेटायचे होते म्हणून त्यांनी आपल्याला इथपर्यंत बोलावले आहे. तेव्हा आपण स्वामींचे दर्शन घ्यावे आणि प्रत्येक भक्तांनी वर्षातून एकदा तरी स्वामी समर्थांचे दर्शन अवश्य घ्यावे. सर्व काही घरातले चांगले होते, स्वामींचा साक्षात्कार होतो. जर आपले व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाहीत तोपर्यंत थांबू नका. देव म्हणतात, स्वतःचा विकास करत राहा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.
या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत, परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो. देव म्हणतात, सरळ मार्गे असणे हेही एक प्रकारचे पापच आहे, कारण हे पाप कालांतराने मनुष्याला दुर्बळ बनविते. कधीही कुणीही कुणाचीही निंदा करू नये. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा नसेल तर नक्कीच पुढे नका करू, पण त्याला मागेही खेचू नका. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्याच्या मार्गावरून जाऊ द्या. इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलून जाते. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. स्वामी म्हणतात, थांबा. कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार करा. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करा आणि ते पाप, त्या चुका पुन्हा करू नकोस. जे नेहमी सत्तेच्या मार्गाने जातात त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतात. भलेही सत्तेच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागत असेल, त्या मार्गामध्ये खूप काटे असतील, पण चिंता करू नका. आता त्या मार्गावर जरी काटे तुम्हाला टोचत असले, खूप त्रास होत असला, तरीही नंतर तुमचं जीवन सुखाने भरणार आहे. हे पूर्ण सत्य आहे आणि सत्य परब्रह्म आहे. तुमचा जर सत्तेच्या मार्गावर विश्वास असेल, तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकटे येत असतात, परंतु परमेश्वर त्यांची त्या संकटातून रक्षा करतोच. परमेश्वराचे त्यांच्याकडे पूर्णपणे प्रत्येक क्षणी लक्ष असते. भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागत असेल, पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमचे कुटुंब सुखी होणार आहे. तुम्हाला जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य, आनंद होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा. आणि जो कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो नक्कीच भाग्यवंत ठरेल. त्याची सर्व कामे मार्गी लागतील. आयुष्यामध्ये सर्व संकटे टळतील. 3 मिनिटे डोळे बंद करून अशी प्रार्थना करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढी शक्ती तुमच्या प्रत्येक शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी. तर ती प्रार्थना अशी आहे, जर स्वामींना प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होणारच आहे. कारण आपण आपल्या भक्तांना, आपल्या भावना, आपल्या भगवंताला जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो. आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एक प्रार्थना करा. हे स्वामी राया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा, पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जे काही सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया तुम्हीच आळ घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार येऊ देऊ नका. कोणाविषयी मनात राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे रक्षण करा. माझ्या परिवाराचे रक्षण करा आणि ह्या जगाचे म्हणजेच संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा, आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला तुमची अमोल आठवण करून द्या. भिवू नकोस, मी तुझी पाठीशी आहे, या तुमच्या वाक्याची आठवण करून द्या. स्वामी, मी मागत राहील, तुम्ही देत राहाल, पण शेवटच्या एक वचन तुम्ही मला द्या. तुम्ही कधीही माझी साथ सोडणार नाही आणि
माझ्या डोक्यावरचा हात कधीही कमी करणार नाही. अशी छोटीशी सोपी आणि सुंदर अशी प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एकदा नक्की बोलायला शिका. प्रार्थना बोलत चला, म्हणायला शिका. प्रार्थना करून जर झोपाल तर झोप चांगली येईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होतील. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा. जोराच्या लाटेने कदाचित झुडपं विखुरली जातात, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका. कोणते काम करून झाले तर कधीच पाहत बसू नका. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडे माझे लक्ष असते. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिटकून राहता. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण आपण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच फरक पडतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ नावाचं जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.